चला तर बालदोस्तांनो, आता आपण वळत आहोत इयत्ता तिसरीच्या मराठी बालभारती या पुस्तकातील दुसरी कविता घेत आहोत आपण, हिरवा वसा. आपण हिला ही कविता आपण चालीत गाऊन घेऊ. रिमझिम पाऊस सरसर झरे, डोंगराच्या अंगावर दुधाचे झरे. रिमझिम पाऊस सरसर झरे, डोंगराच्या अंगावर दुधाचे झरे. घाटातील रस्ता झिम्माड ओला, रानाने पांघरला हिरवागार शेला. घाटातील रस्ता झिम्माड ओला, रानाने पांघरला हिरवागार शेला. पांढरे पांढरे धुके आले असे दाटून, झाडे वेली गेल्या थेंबांनी नटून. पांढरे पांढरे धुके आले असे दाटून, झाडे वेली गेल्या थेंबांनी नटून. नदी नाले ओढे लागलेत वाहू, हिरवा मऊ चारा गुरे लागली खाऊ. नदी नाले ओढे लागलेत वाहू, हिरवा मऊ चारा गुरे लागली खाऊ. येरे येरे पावसा दरवर्षी असा, सुखी कर धरती घे हिरवा वसा. येरे येरे पावसा दरवर्षी असा, सुखी कर धरती घे हिरवा वसा. उत्तम सदाका यांनी लिहिलेली ही हिरवा वसा नावाची ही आपल्या इयत्ता तिसरीच्या पुस्तकातील नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत आलेल्या सिलेबसमधील ही दुसरी कविता. पहिली कविता आहे पण ती प्रार्थना आहे, ते आपण नंतर करणार आहोत. आणि याच्यावर जे प्रश्न उत्तर येतात बालदोस्तांनो, ते पण आपण नंतर घेऊयात.